नमस्कार. आकर्षणाचा सिद्धांत आणि ज्योतिषशास्त्र याचं काय साम्य आहे आणि त्याच्यातनं आपल्या आयुष्यात आपल्याला किती फायदे होतील हे आज आपण समजून घेणार आहोत. बघा, आपण आयुष्यात जे काही ज्योतिष उपाय करतोय किंवा आकर्षणाचा सिद्धांत वापरतोय तो कशासाठी? आपल्या आयुष्यातल्या अडचणी संपवण्यासाठी ना. मग ह्या अडचणी ज्या आहेत, त्या एखाद्या सर्वसामान्य माणसाला समजत नाहीत, की त्या अडचणी कशा उत्पन्न होतात, कुठून उत्पन्न होतात. ज्योतिषशास्त्रामध्ये या अडचणींना समजण्यासाठी कुंडलीतला 8वा भाव बघतात, अष्टमस्थान. अष्टमस्थानातनं आपल्याला त्या अडचणी कुठल्या दशेत, कुठल्या काळात, कुठलं गोचर भ्रमणात, ग्रहांच्या कुठल्या युतीमधनं आपल्याला होणार आहे, त्यांची महादशा काय आहे, अंतर्दशा काय आहे, याच्यामधनं ते अनेक पद्धतीने समजतात आणि मग त्या पद्धतीने माणूस ज्योतिषी उपाय करतो आहे. परंतु ज्योतिषशास्त्रामध्ये सुद्धा फक्त हे उपायच नाही, तर ह्या कुंडलीतल्या प्रत्येक भावाला विरोध करणारं जे भाव आहे, म्हणजे प्रत्येक अष्टम स्थानाचं जे अष्टम स्थान आहे, ते जर योग्य पद्धतीने जरी आपण वापरायला सुरुवात केली नाही ना, तर त्याच्याने सुद्धा आपण आपल्या आयुष्यातल्या कितीतरी अडचणी, गोष्टी संपवू शकतो. आपल्या आयुष्यातले कितीतरी त्रास संपवू शकतो. त्याचा योग्य वापर करून आपल्या आयुष्याचं सार्थक घडवू शकतो. ही शक्ती परमेश्वराने आपल्याला दिलेली आहे, जे आपल्याला कुंडलीतनं समजते. आता अष्टमस्थानाचं अष्टमस्थान कुठलं आहे, तर ते तृतीय स्थान आहे. तृतीय स्थान काय करतंय? तृतीय स्थान आपल्या आजूबाजूचं वातावरण कसं असणार आहे? आपल्या वाणीतनं आपल्या मनावरती काय परिणाम होणार आहे? आपल्या आयुष्यात आपण जे काही प्रवास करू, जे काही अनुभव घेऊ, त्याचं आपल्याला काय फळ मिळणार आहे? ह्या सर्व गोष्टी तृतीय स्थान दाखवतं. थोडक्यात काय, की तृतीय स्थान हे सबकॉन्शियस माइंडचंच काम करतं. म्हणून त्याला सबकॉन्शियस माइंडशी सुद्धा आता जोडलं गेलेलं आहे. मग अष्टम स्थानातले जे काही अडथळे आहेत, त्याला विरोधी करणाऱ्या तृतीय स्थानामध्ये आपण जर चांगले अफर्मेशन्स, चांगल्या गोष्टी प्रोग्रामिंग करायला लागलो या सबकॉन्शियस माइंडमध्ये, तर आपल्या आयुष्यातल्या अडचणींना आपण थांबवू शकतो. पण आता तुम्ही म्हणाल, की सबकॉन्शियस माइंडवरती ऑलरेडी इतक्या गोष्टी अवेलेबल आहेत YouTubeवरती किंवा कुठल्या ट्रेनिंग सेंटर्समध्ये वेगवेगळे कोच आहेत. तरी लोकांना त्याचा एवढा चांगला अनुभव का येत नाही? कारण जसं मी सांगितलं, की प्रत्येक भावाचं एक अष्टम स्थान आहे ना कुंडलीत. मग तृतीय भावाचं पण अष्टम स्थान आहे ना. तृतीय भावाचं अष्टम स्थान काय आहे? दशम स्थान. म्हणजे काय, की दशम स्थान हे आपल्या कर्माशी संबंधित आहे. आपण काय कर्म करतोय, कसे कर्म करतोय आहे. त्या कर्मावरनंच सगळा तो रिझल्ट आपल्या आयुष्यात जे काही लाभ आहेत, मग चांगले असो किंवा वाईट असो, कर्मानेच मिळणार आहे. म्हणून तर श्रीकृष्णाने कर्माचा सिद्धांत भगवद्गीतेत सांगितला ना एवढा. म्हणजे अडचणींना विरोध करण्यासाठी सबकॉन्शियस माइंडला प्रोग्रामिंग करतोय हे तर महत्वाचं आहेच. परंतु त्याला विरोध करणारं जे अष्टम स्थान म्हणजे जे आपल्या कर्माचं स्थान आहे, ते आपण चांगल्या पद्धतीने वापरतोय का? आपण जो प्रोग्रामिंग केलेला आहे, त्याच्या विरोधात आपली कर्म आहेत का? किंवा जो काही कम्फर्ट झोन आहे, तो आपण सोडायलाच तयार नाही आहोत का? रोजच्या रुटीनमध्ये, रोजच्या कर्मांमधून त्याच पद्धतीचं सातत्य आपल्याकडनं घडतंय का? हे देखील आपण तपासायला पाहिजे ना. कारण हे जर तसंच घडत असेल, तर आपण किती अफर्मेशन्स ऐकू, किती व्हिज्युअलायझेशन करू, त्याचा उपयोग होणार कसा? जोपर्यंत आपण त्याला साजेसं कर्म करत नाही, त्याला सपोर्टिव्ह कर्म करत नाही, त्या कर्मामधनं तसा अनुभव देत नाही आहे.
त्या कर्मामधनं त्या प्रोग्रॅमिंगला तशी व्हॅल्यू देत नाहीये. कारण सबकॉन्शियस माइंड हे सगळ्यात जास्त ऍक्टिव्ह होतं आपण जो अनुभव घेतोय त्याच्यानी. आणि अनुभव कशाने घेणार आपण? कर्मानीच तर घेणार ना. कुठल्याही गोष्टीचा एक्सपिरियन्स करण्यासाठी आपल्याला कर्म ही करावीच लागतात. मग ती कर्म आपण करत नाही आहोत आणि नुसतं प्रोग्रॅमिंग करतोय, काहीही उपयोग होत नाही. मग उपाय काय करतात? उपाय आपल्या कर्मांना आणि आपल्या प्रोग्रॅमिंगला सपोर्ट करतात. मग जे काही ज्योतिषी उपाय आहेत, एखादं रत्न धारण करणं, एखादं क्रिस्टल्स आपण घालतोय आहे, एखादं क्रिस्टल्स आपण स्वतःजवळ ठेवतोय, जे काही रिच्युअल्स करतोय, मंत्र, स्तोत्र, उपासना, ज्या काही साधना आपण करतोय, त्या आपल्या कर्मांना आणि आपल्या मेंटल प्रोग्रॅमिंगला सपोर्ट करतात. आणि या दोन गोष्टी जर चुकीच्या असतील ना, किंवा त्या दोन गोष्टींमध्ये कम्फर्ट झोन असेल ना, तर आपल्याला कितीही गोष्टी करा त्याचा उपयोग होत नाही. त्यामुळे यापुढे तुम्ही आयुष्यातले जे प्रॉब्लेम संपवायचे आहेत, तुम्हाला सॉल्व्ह करायचे आहेत, त्याच्यासाठी तुमचा प्रोग्रामिंग बघा काय आहे. तो जर चुकीचा असेल तर त्याला दुरुस्त करायला सुरुवात करा. आणि ते दुरुस्त करण्यामध्ये सुद्धा तुम्हाला प्रॉब्लेम्स येतात आहेत. कारण बऱ्याच लोकांचं असतं की मी कितीही ऑफर्मेशन्स ऐकले, कितीही केलं तरी मला तेवढं मी लायक समजत नाही. कुठे ना कुठेतरी ऑब्स्टिकल्स येतात. ते काय येतात आहेत? कारण तुमच्या कर्मामधनं त्याला विरोध होतोय. मग तुम्ही जे प्रोग्रामिंग करताय त्याला साजेशी कर्म करायला सुरुवात करा. तुमच्या कर्माने एक्सपिरियन्स द्या. त्या गोष्टी ऑटोमॅटिकली चेंज व्हायला सुरुवात होतील. कारण सबकॉन्शियस माइंड वरती सगळ्यात जास्त ज्याचा इफेक्ट होतो ना, तो आपण काय कर्म करतो आहे, कुठल्या व्हॅल्यूची कर्म करतोय आणि कुठल्या पर्पजनी ती कर्म करतोय आहे ना, याच्यावरती सबकॉन्शियस माइंड हा सगळ्यात जास्त प्रोग्रामिंग होतो. आणि मग आपण करत असलेले प्रत्येक रिच्युअल्स आणि प्रत्येक गोष्ट आपल्याला सपोर्ट करायला सुरुवात करतात. आणि आपल्या आयुष्यातले कितीतरी अडथळे आपण त्या क्षणापासून संपवायला सुरुवात करतो. तर ही महत्वाची गोष्ट तुम्हाला आज समजलेली आहे. त्याचा पुरेपूर उपयोग करा. तुमच्या आयुष्यातले जे प्रारब्ध तुम्ही घेऊन आलेले आहात ते बदलण्यासाठी, ज्याला आकाशिक रेकॉर्ड सुद्धा म्हणतात, ते बदलण्यासाठी परमेश्वरांनी तुम्हाला उपचय भावातली दोन महत्वाची स्थानं, तिसरं म्हणजे तुमचं सबकॉन्शियस माइंड आणि 10वं म्हणजे तुमची कर्म, या दोन गोष्टींचा जर तुम्ही योग्य पद्धतीने उपयोग करायला सुरुवात केला, तुमच्या आयुष्यातलं प्रारब्ध तुम्ही बदलायला त्या क्षणापासून सुरुवात करता. सो आपल्या आयुष्यातलं वाईट प्रारब्ध बदला. आपल्या सबकॉन्शियस माइंड आणि कर्माचा जास्तीत जास्त उपयोग करून आपल्या आयुष्यातल्या अडचणी संपवा आणि आपल्या आयुष्यात समृद्ध राहा. तोपर्यंत आज्ञा मागतो. अशीच माहिती घेऊन पुन्हा तुमच्याशी भेटीन. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा अशा व्यक्तींना जो अजूनपर्यंत या प्रॉब्लेम्स मध्ये किंवा या कन्फ्युजन मध्ये आहे, ज्याला सोल्युशन मिळत नाहीये. ह्या व्हिडिओनी कदाचित त्याला सोल्युशन मिळेल. सो हे पुण्य करण्याचा प्रयत्न करा. सबस्क्राईब करा अशाच चांगल्या माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी. आणि आपल्या आयुष्यात समृद्ध राहा, संपन्न राहा, स्वस्थ राहा, आनंदी राहा. थँक्यू. धन्यवाद.